नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा ताथवडेमध्ये BRTS रोड टच तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक न्यू लॉन्च प्रोजेक्ट, जिथे 3BHK वरती तुम्हाला 5 लाखांचा प्री लॉन्च डिस्काउंट आणि 2BHK वरती तुम्हाला 3 लाखांचा प्री लॉन्च डिस्काउंट मिळणार आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार, जवळजवळ 13 फुटांपेक्षाही जास्त वेळत आहे या लिव्हिंग एरियाची. डायनिंग मोठा आहे, हवासला 6 सीटर सुद्धा डिझाईन करता येणार आहे. पण एवढा स्पेस अगदी डेडिकेटेडली पूजा स्पेससाठी तुम्ही डिझाईन करू शकता. पण इन्क्लोज असल्यामुळे किचन सुद्धा असं मोठं दिसतं. आणि या घराचं युनिक लेआउट किंवा ही बेडरूम बघायच्या अगोदरच सांगतो की इथे तुम्हाला या फ्लॅटचा युनिट प्लॅन बघायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲपची लिंक दिलेली आहे. सिम्पली दाखवल्याप्रमाणे त्या लिंकवरती क्लिक करा, आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टला तुमचा मेसेज जाईल. मग ते तुम्हाला प्राइसिंग हवी आहे, युनिट प्लॅन हवेत किंवा आणखी ब्रॉशर हवं आहे तर लगेच व्हॉट्सअपवरती पाठवतील. सोपी प्रक्रिया आहे. आणि हो, BRTS रोड टच प्रोजेक्ट असून इथून तुमच्या घराजवळच अगदी ही GG इंटरनॅशनल स्कूल असणार आहे. त्याचबरोबर अशा मल्टिपल इंटरनॅशनल स्कूल्स अगदी घराच्या जवळ, आकुर्डी सुद्धा जवळ आहे. इथून डांगे चौकातले डीमार्ट तर 5 मिनिटाच्या डिस्टन्स वरती. आणि आता आपण आलेलो आहोत इथला सुंदर असा फ्लॅट बघण्यासाठी, जिथे तुम्हाला 3, 2.5 आणि 2BHK मिळणार आहेत. पण आज इथे आपण ब्युटिफुल 3BHK बघणार आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला 2.5 आणि 2 हे बाकीचे सर्वच व्हेरियंट्स विथ कार्पेट एक्सप्लेन करतो. सुरुवात करूया इथल्या या एंट्रन्स डोअर पासून, जिथे तुम्हाला हा 8 फूट हाईटचा वुडन लॅमिनेटेड डोअर मिळणार आहे. सोबतच तुमच्या सेफ्टीसाठी हे गोदरेजचं डिजिटल डोअर लॉक सुद्धा आहे. अँड इवन आता इथे जशी दिसते ना, तशीच लॉबी तुम्हाला 3BHK सुद्धा बाहेर मिळणार आहे. अर्थात सणावारांना रांगोळी, छान असा बाहेरचा एंट्रन्स, दाराला तोरण, म्हणजे एकदम सुंदर असे सण आणि उत्सव. घर सुद्धा तेवढंच सुंदर आहे. आज जाऊन बघूया. आणि घराच्या आत आल्यानंतर सुद्धा ही मस्त अशी लॉबी आपलं स्वागत करते. तिथे एक प्रॉपर शूरॅक डिझाईन करता येईल किंवा बाहेर तर जागा आहेच, तुम्ही बाहेर सुद्धा डिझाईन करू शकता. आणि या घरामध्ये किती पॉझिटिव्ह वाईब आहे, किती फ्रेश असा इंटेरियर लुक आहे आणि तेवढ्याच मोठा वेळचा तुमचा हा लिव्हिंग एरिया. तुम्हाला विश्वास नाही बसणार, जवळजवळ 13 फुटांपेक्षाही जास्त वेळत आहे या लिव्हिंग एरियाची. म्हणूनच तर तुमच्या सोफा आणि TV युनिटमध्ये प्रॉपर असं डिस्टन्स आहे. इवन खूप सुंदर असे कलर्स इथे ऑलरेडी यूज केलेले आहेत. आणि इथे तुम्ही बघाल की दोन्हीमधलं डिस्टन्स सुद्धा तेवढंच जास्त आहे आणि अगदी लेंथ सुद्धा या लिव्हिंगची तेवढीच जास्त आहे. आणखी आपण डायनिंग एरिया बघूया, पण तो इथली ही अगदी लिव्हिंग एरिया एवढ्याच विडची बाल्कनी बघितल्यानंतर आहे, जी अर्थातच खूप जास्त सुंदर आहे. आणि इथे तुम्हाला हे काही वेगळे फीचर्स बघायला मिळतात, जिथे की ग्रे कलरचे अँटीस्किड टाईल्स तुम्हाला मिळणार आहेत. सेफ्टीसाठी मेटॅलिक ग्रिल सुद्धा असणार आहेत. आणि विचार करा, 21st फ्लोअरवरून व्ह्यू किती भारी दिसेल. ऑल युजेबल ॲम्युनिटीज आहेत, म्हणजे जवळजवळ सिनियर सिटीजन पासून ते 5 वर्षाच्या मुलांपर्यंत सर्वांना वापरण्यासारख्या ॲम्युनिटीज तुमच्या सोसायटीमध्ये मिळणार आहेत. इवन इथे तुम्हाला बाल्कनीचं बघाल तर तिन्ही साईडने कवर्ड बाल्कनी आहे, टफ अँड ग्लास डोर्स असणार आहेत. ऑलमोस्ट 90% पर्यंत इथे तुम्हाला साऊंड प्रूफ असे हे स्लायडिंग डोर्स, ग्लास डोर्स मिळून जातात. अँड लुक ॲट दिस. पुन्हा एकदा आपण या L शेप लिव्हिंग अँड डायनिंग एरियामध्ये येऊन हा सेपरेट डायनिंग बघतोय. डायनिंग मोठा आहे, हवासला 6 सीटर सुद्धा डिझाईन करता येणार आहे. पण इकडे थोडंसं जवळ येऊन अजून आपण बघूया, म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की घर डिझाईन करताना तुम्ही काय गोष्टी करू शकता. तर हा स्पेस जो आहे ना, डायनिंग एरिया इथून पुढे, पण एवढा स्पेस अगदी डेडिकेटेडली पूजा स्पेससाठी तुम्ही डिझाईन करू शकता. ऑलरेडी गणपती बाप्पा इथे विराजमान आहेतच, पण इथे जवळ येऊन जर तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की किती प्रॉपर तुम्हाला इथे हा स्पेस डिझाईन करता येणार आहे. आणि हो, पूजा स्पेस वास्तूनुसार आहे. संपूर्ण घर, तुमचं किचन सुद्धा वास्तूनुसार ईस्ट वेस्ट अर्थात पूर्व पश्चिम एंट्री एक्झिट, आणि स्त्रियांचा स्वयंपाक करताना फेस सुद्धा ईस्ट किंवा वेस्ट असेल. अर्थात घरामध्ये सौख्य, शुभ संकेत आणि अगदी सुंदर अशी पॉझिटिव्ह वाईब यावी, त्याचबरोबर सर्व घरामध्ये आपल्या अगदी सुख नांदावं म्हणून हे सर्व वास्तूनुसार डिझाईन केलेलं असतं. किचनमध्ये L शेप किचन प्लॅटफॉर्म, कॉर्ड्सच्या अशा कलरमध्ये. इथे एक सिंक तुम्हाला अर्थात मिळून जातं. इन्क्लोज ड्राय एरिया आहे. आणि यामध्ये ना काही ठिकाणी काय होतं, प्रश्न येतात किंवा काही क्लायंट्स बोलतात सुद्धा की जेव्हा एक्सक्लुडेड एक्स्ट्रा ड्राय एरिया असतो ना, डोर असताना बाहेर ओपन असतो, मग कबूतर, पिजन्स त्रास देतात. वॉशिंग मशीन बाहेर ठेवली, घाण होते, खराब होते, उन्हामुळे त्याचा व्यवस्थित वापर नाही करता येत, मेंटेनन्स निघतं. पण इन्क्लोज असल्यामुळे किचन सुद्धा असं मोठं दिसतं, मशीन सुद्धा सेफ राहते आणि विंडोमुळे प्रॉपर व्हेंटिलेशन, हवा सुद्धा आपल्याला मिळत राहते.
जागोजागी स्विचबोर्ड कनेक्शन, फ्रीजसाठी सुद्धा प्रॉपर अशी जागा आणि ओपन किचन. किती भारी लेआउट आहे ना हे सगळं. मला वाटतंय आपल्या घरातील मराठी महिलांना हे खूप जास्त आवडणार आहे, कारण महिलांची होम मिनिस्ट्रीची आवडती जागा किचन आणि एक डेडिकेटेड पूजा स्पेस. आणि तुम्हाला आवडतात ना आवडीचे पदार्थ इथे खायला. हा तर चला झाला एक जोकचा भाग, पण आता पुढे घर बघूया. या लॉबीमध्ये येताच तिन्ही बेडरूम्स आपलं स्वागत करतात. इकडे कॉमन वॉशरूम आहे, पण आता ही बेडरूम ना थोडीशी वेगळी डिझाईन केली आहे. युजली आपण किड्स बेडरूम म्हणतो, पण आज जाऊन बघूया ही नेमकी वेगळी कशी डिझाईन केली आहे. आणि या घराचं युनिक लेआउट किंवा ही बेडरूम बघायच्या अगोदरच सांगतो की इथे तुम्हाला या फ्लॅटचा युनिट प्लॅन बघायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲपची लिंक दिलेली आहे. सिम्पली दाखवल्याप्रमाणे त्या लिंकवरती क्लिक करा. आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टला तुमचा मेसेज जाईल. मग ते तुम्हाला प्राइसिंग हवी आहे, युनिट प्लॅन हवेत किंवा आणखी ब्रॉशर हवं आहे तर लगेच व्हॉट्सअपवरती पाठवतील. सोपी प्रक्रिया आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघता, या अर्थी तुम्हाला हे घर आवडलेलं आहे. व्हिडिओ आवडला आत्ताच लाईक करा. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा ना, कारण तुम्ही आता नवीन घर घेताय. मग नवीन घर घेण्यासाठी आणखी नवीन प्रॉपर्टीज एक्सप्लोअर करायच्या असतील तर गेट सेट असेटला सबस्क्राईब करावंच लागेल, ज्यामधून तुम्हाला आणखी नवीन प्रॉपर्टीज बघायला मिळतील. आणि मग तुमचं जे चूजिंग ऑप्शन असणार आहे किंवा तुम्हाला घर निवडण्याची प्रक्रिया ती सोपी होऊन जाईल. भारी आहे की नाही? आणि बेडरूमसुद्धा बघा कशी मस्त आहे डिझाईन केलेली. युजली लेआउटनुसार ना या बेडरूमला सर्वच जण किड्स बेडरूम म्हणतात, कारण काय इथे अटॅच्ड वॉशरूम नाही आहे किंवा अगदी बेडरूम जी आहे ती सेंटर असते, कॉमन बेडरूम असते, बऱ्याच गोष्टी आहेत. पण तुम्ही अशी एक सुंदर पर्सनलाइज बेडरूम डिझाईन करू शकता. इवन गेस्ट बेडरूम म्हणता येईल. किंवा आणखी एक आयडिया मी नेहमी सांगतो तसा एक सिम्पल असा काउच, रीडिंग रूम, हॉबी रूम, भरपूर गोष्टी इथे करता येतात. पण आपल्या मराठी माणसाच्या घरामध्ये ना अशा बेडरूममध्ये जी कॉमन बेडरूम असते तिथे सहसा एक एक्स्ट्राचं कबर्ड ठेवलेलं असतं किंवा मग ज्वारी बाजरी आपण साठवून ठेवतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, त्यांचं स्टोरेज त्या कोट्या इथे ठेवलेल्या असतात. आणि अशा प्रकारचं आपल्या मराठी माणसाचं डिझायनिंग असतं. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या बेडरूमला डिझाईन करू शकता. बाकीच्या पुढच्या बेडरूम तर सुद्धा तशाच सुंदर आहेत. पण आता बघा इथलं हे कॉमन वॉशरूम आणि कॉमन वॉश बेसिन एरिया, या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला जॅग्वारच्या फिटिंग तुमच्या प्रत्येक वॉशरूममध्ये मिळणार आहेत. प्रत्येक वॉशरूमची थीम, डिझाईन, टाईल्स वेगवेगळे असणार आहेत. प्रॉपर व्हेंटिलेशन तुमच्या वॉशरूममध्ये आहे. मोठे वॉशरूम आहेत बरं का. वॉशरूम जसं मोठं आहे तशा बेडरूमसुद्धा अर्थात मोठ्या आहेत. पुन्हा एकदा या लॉबीमधून आपण प्रवेश करूया तर तुमच्या दुसऱ्या बेडरूममध्ये, आणि ती कशी डिझाईन केली हे सुद्धा बघून तुम्हाला मजा येईल. आणि तुम्हाला सुद्धा हे बघून आश्चर्य होईल की या बेडरूमला अगदी किड्स बेडरूम सारखं डिझाईन केलं आहे. अर्थात ॲज अ किड्स बेडरूम म्हणून या बेडरूमला यूज केलं जाणार आहे. कारण असं की या गोष्टीवरून आणखी एक गोष्ट माझ्या इथे लक्षात येते की मुलांचं फ्युचर जर ब्राईट हवं असेल तर त्यांना अभ्यास करायची आरामाची जागासुद्धा अशीच भारी आणि प्रॉपर आणि सुंदर डिझाईन केलेली पाहिजे. कन्व्हिनियंट असली पाहिजे. एक मोठा असा प्रॉपर बेड सोबतच अटॅच्ड वॉशरूमसुद्धा असलं पाहिजे. आणि हे का बरं, तर आपण आता तुमचं घर असणार आहे इथे ताथवडेमध्ये. ताथवडे म्हणजे एज्युकेशन हब, जिथे सर्व इंटरनॅशनल स्कूल्स जवळ आहेत. मुलांची शाळेची बस जरी BRTS रोडवरती आली तरी वॉक करत जायचं आहे, कारण BRTS रोड टच घर असणार आहे. बरं तुमच्यासाठी डीमार्ट सुद्धा जवळ आहे. बरं आता मुलं मोठी जरी झाली तरी त्यांच्यासाठी स्कूल्स, कॉलेजेस, म्हणजे बघा ना हायवेला JSPM कॉलेज आहे, इथे BRTS रोडवरती बालाजी कॉलेज आहे आणि जवळच आकुर्डी सुद्धा. म्हणजे सर्व म्हणजे जवळजवळ आयुष्यभराचं जे संपूर्ण एक जर्नी असते ना त्या गोष्टींसाठी परफेक्ट असं लोकेशन म्हणजे ताथवडे, BRTS रोडजवळ. मस्त वाटते ना ही बेडरूम. मला सुद्धा खूप आवडली. इथला बेड, कबर्ड, स्टडी टेबल आणि मागे असणारी ही फुल लेंथ विंडो, ज्यामुळे खरंच खूप भारी वाईब येते या घरामध्ये. 3 साइडेड ओपन असल्यामुळे प्रॉपर प्युअर व्हेंटिलेशन सुद्धा असणार आहे. बरं चला आता वेळ झाली आहे ती घरातील मुख्य असणारी अशी मास्टर बेडरूम बघायची. आणि बघा ना आत येताच एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब येऊन जाते मास्टर बेडरूमच्या, कारण ती डिझाईन तशी केलेली असते ना. आत तुम्हाला प्रायव्हसीसाठी लॉबी मिळून जाते. इथे तुम्हाला एंट्रीलाच एक अटॅच्ड वॉशरूम मिळणार आहे जे अगदी बाजूला आहे. आणि या लॉबीमुळे प्रायव्हसी सहित तुम्ही मागे मिरर किंवा एक शेल्फसुद्धा डिझाईन करू शकता. या शेल्फमध्ये तुम्हाला तसं शूरॅकसुद्धा डिझाईन करता येणार आहे. बऱ्याच जणांना स्निकर्स कलेक्शन करण्याची सवय असते तर तिथे स्निकर्सचं कलेक्शन ठेवता येईल. लेडीजच्या पर्स, परफ्यूम, बऱ्याचशा बेल्ट्स, असं बरंचसं कलेक्शन जे आहे ना ते आपल्याला तिथे ठेवता येणार आहे. म्हणजे अगदी लक्झुरियस बेडरूमचा फील. इथे सुद्धा एक वॉर्डरोब डिझाईन करता येणार आहे. मास्टर बेडरूम आहे तर मोकळी जागा तेवढीच जास्त आपल्याला इथे बघायला मिळते. आता तुम्ही जर घरच्या घरी काम कधी करायची वेळ आलीच तर त्याचीही सोय आहे. आरामात इथे एक लॅपटॉप ठेवाल, काही बुक्स वगैरे, शेल्फ, सगळं काही एवढं सुंदर डिझाईन केलं आहे ना.
म्हणजे बघून मला असं वाटतंय की मी सुद्धा घरामध्ये एक असा स्टडी टेबल डिझाईन केला पाहिजे किंवा वर्किंग टेबल डिझाईन केला पाहिजे, जिथे तुम्हाला अगदी प्रॉपर स्पेस मिळतो. इथे तुम्ही बघा बेड तर प्रॉपर डिझाईन केला आहेच, पण सोबतच इथे काम करत करत या बाजूच्या बाल्कनीमधून बाहेरचे व्ह्यूज बघायला किती मजा येईल. इव्हन इथे या आणि बघा, मास्टर बेडरूमची बाल्कनी सुद्धा तुम्हाला अगदी तेवढीच स्पेशियस आणि मोठी अशी बघायला मिळते. मेटॅलिक ग्रिल्स इथे सुद्धा तुम्हाला दिल्या, 3 साइडेड. इथे सुद्धा कवर्ड बाल्कनी असणार आहे. सेम मटेरियल तुम्हाला इथे सुद्धा तुमच्या डोअर्सचं मिळणार आहे. फ्लोरिंग सुद्धा सेम. खरंच किती मजा येईल एव्हरी मॉर्निंग इथे उठून बाहेरची फ्रेश हवा, सकाळचं सनबाथ घेण्यासाठी. आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं असतं. काय म्हणताय मग, आवडलं हे संपूर्ण घर? या घराचे लेआउट संपूर्ण वास्तू कम्प्लायंट, त्याचबरोबर अगदी असं फील होतं ते की मराठी माणसाचं घर. ताथवडेमध्ये BRTS रोडवरती, एवढ्या जवळ, रोड टच, स्कूल्स, कॉलेजेस, डीमार्ट, हायवे, सर्व काही तुमच्या घराच्या अगदी जवळ, हाकेच्या अंतरावर. मग विचार करा, तुम्हाला सुद्धा आवडेल ना? म्हणून म्हणते लवकर या, येऊन व्हिजिट करा. प्रत्यक्ष येऊन बघाल तर खरंच तुम्हाला मजा येणार आहे, कारण तेवढा सुंदर असा प्रोजेक्ट आहे. पूजा स्पेस सुद्धा आहे, एक वास्तू कम्प्लायंट किचन, मोठा लिव्हिंग एरिया, सर्व गरजा इथेच पूर्ण होतात. काय म्हणताय, व्हिजिटला यायचं? पण त्या अगोदर कार्पेट एरिया जाणून घ्यायचा आहे. तर सांगतो, अगदी 1101 स्क्वेअर फीटचा हा स्पेशियस 3 BHK इथे असणार आहे. तुम्हाला 787 स्क्वेअर फीटचा 2 BHK मिळणार आहे आणि 2.5 BHK सुद्धा आहे 900+ स्क्वेअर फीटचा. जर तुम्हाला याच्या प्राइसेस जाणून घ्यायच्या असतील तर नक्कीच आमच्या या नंबरवरती कॉल करा. पण बोनस म्हणून इथे आम्ही तुम्हाला ऑफर दिलेली आहे, बरोबर? तर या प्री लॉन्च ऑफरमध्ये हा जो 3 BHK ज्याचा कार्पेट एरिया 1101 स्क्वेअर फीट आहे, तो तुम्हाला तसा तर 1,25,00,000 जाणार होता, पण तिथे तुम्हाला 5 लाखांची ऑफर मिळून तो तुम्हाला 1,20,00,000 ऑल इन्क्लुसिव्ह मध्ये मिळणार आहे. आणि हो, 2 BHK वरती सुद्धा ऑफर आहे आणि 2.5 BHK वरती. म्हणूनच आत्ताच ते ऑफर जाणून घ्यायचे असतील, 2 BHK ची प्राइसिंग जाणून घ्यायची असेल तर या नंबरवरती कॉल करा. आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी बोला. लवकर व्हिजिटला या. प्रोजेक्ट प्री लॉन्चमध्ये आहे. ताथवडेमध्ये असे चान्सेस फार कमी बघायला मिळतात, त्यामुळे लवकरात लवकर संपर्क साधा मंडळी. व्हिजिटला या. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेलीच असणार आहे. आणि हो, अजूनही तुम्ही जर आपल्या या गेट सेट असेट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका मंडळी. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा. भेटूया अजून एका अशा जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.